तर धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत भाऊ विजयी झालेले आहेत। काही ठिकाणी त्यांना धक्का निश्चित आहे, पण फोंड शिरस या गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झालेले आहेत आणि ही अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक होती। सोलापूरमध्ये भाजपचा विजयी वारू उधळत असताना धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते पाटील अखेर विजयी झालेले आहेत। या सगळ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ते पिछाडीवर चाललेले होते, सातत्याने पिछाडीवर जात असताना ती पिछाडी भरून काढत त्यांनी हा विजय संपादित केलेला आहे। अखेर त्यांना विजय मिळाला। धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत भाऊ विजयी झालेले आहेत। धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली होती, त्यानंतर आपण बघतोय की त्यांना तिथे विजय मिळालेला आहे, त्यांचे चुलत भाऊ विजयी झाले। भोरमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पती पत्नी विजयी झालेले आहेत। भोगवली कामथडी गटातून राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड हे विजयी झालेले आहेत, तर त्यांच्या पत्नी या तृप्ती खुटवड भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून विजयी झालेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही संस्थांमध्ये त्यांचे कुटुंबीय एक पती आणि पत्नी सभागृहात। ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। शिवसेनेच्या अविनाश नलावडेंकडून राजू साबळे हे पराभूत झालेले आहे। रायगडमधून ही मोठी बातमी आपण बघतोय। नेलकरंजी पंचायत समिती गणात शिवसेनेच्या सुनीता सरगर या विजयी झालेल्या आहेत। तर आपण ही बातमी बघत होतो रायगडमधून। रायगडमध्ये नेमकं कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर याचं चित्र आता जवळपास स्पष्ट होत आहे। आणखी काही आकडेवारी समोर येईल आणि त्याचं चित्र स्पष्ट होईल। आणि हे आकडे हे सांगतायत की सत्ताधारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात विजय मिळवताना दिसतात। शिवसेनेच्या अविनाश नलावडेंकडून राजू साबळेंचा पराभव झालेला आहे, पण सत्ताधारी महायुती ही चांगली कामगिरी करताना दिसते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये सुद्धा पंचायत राजमधल्या या दोन महत्त्वाच्या संस्था पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, तर या ज्याला मिनी विधानसभा सुद्धा आपण म्हणतो, तिथं पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाचा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतो शिवसेनेच्या अविनाश नलावडेंकडून। निश्चितच विलास, एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सांगलीच्या खरसुंडी गटात शिवसेनेचे जयदीप भोसले हे विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खरसुंडी पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेच्या मीनाक्षी पुजारी या विजयी झाल्यात, म्हणजे खरसुंडीमध्ये एकंदरीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। नेलकरंजी पंचायत समिती गणात शिवसेनेच्या सुनीता या विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर सांगलीचं हे चित्र आपण बघतोय। सांगलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मावळवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा। सुनील जे आमदार आहेत तिथले जिल्हा परिषदेच्या 15 पैकी 15 जागांवर राष्ट्रवादी ही विजयी झालेले आहे आणि एक प्रकारे राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांच्यासाठी हा एक मोठा विजय म्हणावा लागेल, कारण मावळवर एक हाती त्यांची सत्ता आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी आपला हा करिश्मा दाखवून दिलाय। मावळवर राष्ट्रवादी काँग्रेसनं एकतर्फी झेंडा फडकवलाय। भारतीय जनता पक्षासोबत त्यांची लढाई होती आणि विधानसभेत सुद्धा त्यांनी मोठं मताधिक्य मिळवलं। आता सुद्धा मावळमध्ये भाजपचा सुपडा साफ करत आमदार सुनील शेळके यांनी आपलाच मावळवर दबदबा आहे, मावळात आपलाच आवाज घुमणार आणि मावळातले खरे कुस्तीपट्टू आपणच आहोत असं सांगत त्यांनी पाठ लावलेली आहे भाजपची, आपल्याच मित्रपक्षाची। सुपडा साफ केलाय। तर आपण बघतोय मावळचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मावळमध्ये 15 जागांवर 15 उमेदवार हे निवडून आलेले आहेत राष्ट्रवादीचे, आणि मावळमध्ये राष्ट्रवादीचा जलवा हा कायम झालेला दिसून येतोय। तर मंडणगडमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकलाय। मंडणगडमध्ये आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या 2 जागांवर शिवसेनेचा विजय झालाय। हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप मित्रपक्षांमध्येच ही लढाई होती। अनेक ठिकाणी तर असं दिसतंय सत्ताधारी पक्षांनी आपापसात ही लढाई करून विरोधकांची जी स्पेस आहे ती संपवलेली दिसते। मंडणगडमध्ये शिवसेनेचा झेंडा झालाय।